नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फो एज शेअर प्राइस राइजेस आफ्टर क्वार्टर 3 प्रॉफिट जम्प्स 61%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फो एज इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इन्फो एज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 60.6%ने इन्क्रीज होऊन 243 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये इन्फो एज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 151 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इन्फो एज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.2%ने इन्क्रीज होऊन 722 कोटी रुपये आला आहे. आणि इन्फो एज लिमिटेडचा रेव्हेन्यू मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये होता 627 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर इन्फो एज इंडिया लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अरविंद फॅशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अरविंद फॅशन लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अरविंद फॅशन लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने इन्क्रीज होऊन 1202.76 कोटी रुपये आला आहे. तसेच अरविंद फॅशन लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 58%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया जायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने इन्क्रीज होऊन 5269 कोटी रुपये आला आहे. तसेच जायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 29.6%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेड पेनलाइज ₹112 करोड अंडर CGST ॲक्ट. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडला 112 कोटी रुपयांचा GST ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया अरबिंदो फार्मा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अरबिंदो फार्मा फेसेस ओव्हर ₹155 करोड GST डिमांड पेनल्टी. तर मित्रांनो, अरबिंदो फार्मा लिमिटेडला 155 कोटी रुपयांची GST नोटीस रिसीव झाली आहे. तर मित्रांनो, आज ॲबॉट इंडिया लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने इन्क्रीज होऊन 360.8 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 3मध्ये ॲबॉट इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 311 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ॲबॉट इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 12.3%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टर 3मध्ये आला आहे 1614 कोटी रुपये. आता बोलूया फोर्स मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स रॅलीज आफ्टर टोटल सेल्स राइजेस 20% इयर ऑन इयर बेसिस इन जॅन 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, फोर्स मोटर्स लिमिटेडने जानेवारी 2024मध्ये 2989 युनिट सोल्ड केले होते, जे इयर ऑन इयर बेसिसवर 20.34%ने इन्क्रीज होऊन फोर्स मोटर्स लिमिटेडने जानेवारी 2025मध्ये टोटल 3597 युनिट्स सेल केले आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स टू इन्व्हेस्ट ₹50,000 करोड इन वेस्ट बंगाल बाय 2030 मुकेश अंबानी. तर मित्रांनो,
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमॅन मुकेश अंबानीजीने असे म्हटले की रिलायन्स वेस्ट बंगालमध्ये 2030पर्यंत 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.